अद्रकची लागवड करायची आहे आल्याची. तर आता हे आपण 2 महिन्यापूर्वी काय केलं आपण हे जे आलंय हे आणलेलं आणि तसंच आपण काय केलं इथं दडपून ठेवलं होतं. तर दडपून ठेवलं त्यावेळेस आपण काय केलं का याच्यावरती कॉपर जे आहे, आता बरेचसे लोक वेगवेगळे फंगिसाइड वापरतात, पण आपण काय केलं यावेळी याच्यावरती फक्त कॉपर जे आहे ना, कॉपर पावडर जसं जसं थर लावत गेलो तसं तसं आपण काय केलं कॉपर टाकत गेलो. आणि आता हे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला कॉपर वगैरे नाही का टाकलेली आहे पावडर. तर जेणेकरून काही कीटक वगैरे किंवा काही लागलं नाही पाहिजे किंवा खराब नाही झालं पाहिजे याच्यासाठी. आणि आता एकदम चांगलं 2 महिन्यानंतर हे तुम्हाला हे दिसत असेल हे मोड आलेले चांगले व्यवस्थित. आणि आता हे जे खराब जे साईडला जे कोंब आहे ते नाही आलेले समजा, तर ते काय केलं इथं काढण्याचं काम चालू आहे. बघ दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी हे असे जे खराब झालेले हे आपण काय केलं त्यातून बाहेर काढले. हे नंतर मग आपल्याला लावल्यानंतर प्रॉब्लेम येतो. आणि मग आता हे इकडे बॅग भरलेले आपण, आता ह्या बॅग दिसत आहे तुम्हाला, आता ह्या बॅग भरून ठेवल्यात आणि ह्या तशाच ट्रॅक्टरमध्ये टाकून आपण डायरेक्ट शेतामध्ये नेणार आहेत. हे पाहू शकता तुम्ही, हे बघा हे मोड आलेले. आमच्याकडे यावर्षी जरा पावसाची प्रॉब्लेम आहे. आता मे महिना चालू आहे, पाऊस काय थोडा पडलेला नाही, पण थोडा गारवा तयार झालेला आहे. पण थोडी हवा जी आहे तर ती एकदम म्हणजे थोडी थंड यायला सुरुवात झाली, गरमी थोडी कमी व्हायला सुरुवात झालेली. मग यासाठी आता आपण काय केलं की पाऊस तर येत नाहीये, मग पाऊस आल्यानंतर मॅक्झिमम आपण काय करतो आल्याची लागवड करतो, कारण शेतीमध्ये ओलावा येतो. पण यावेळी पाऊस नाही, तर आता डायरेक्टली ड्रिपला काय केलं आपण पाणी सोडून दिलेलं आहे आणि ओलावा एक तयार करतो आपण. आणि तो ओलावा तयार झाला का आपण काय करणार हे लावून देणार. आता इकडे भरलेले इकडे पण काही अजून इकडे बॅग वगैरे भरत आहे, ते व्यवस्थित चालू आहे भरण्याचं काम. तर मित्रांनो हे आपलं अद्रक बियाणं भरून झालेलं आहे. आता आपण हे डायरेक्ट शेतामध्ये नेणार आहे. इकडे चालले लोडी. आता आपण ही अद्रक शेती जी आहे तिची पूर्वतयारी कशी केली ते तुम्हाला आपण सांगू. तर पहिली गोष्ट म्हणजे मेन का 4 एकर आता हे क्षेत्र लावायचं आपल्याला. तर आपण काय केलं मार्च एंडिंगपर्यंत ऊस होता तो गेला, त्याच्यानंतर मग हे रान आपण काय दिले तापून दिलेलं आहे पूर्ण उन्हामध्ये. मग 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण हे रान रोट्या मारल्यानंतर आपण काय केलं शेणखत आणि कोंबड खत हे काय केलं टाकून दिलं आपण. तर काही शेतकरी ऊसाची मळी वगैरे पण टाकतात, तर आपण काही ती टाकलेली नाही, फक्त कोंबड खत आणि शेणखत टाकलं. आता बेड हा पाडलेला आहे, तर बेड तयार केला तर याच्यामध्ये मेन गोष्ट का बेडला हाईट आम्ही कमी ठेवली. बेडला हाईट कमी ठेवण्याचं कारण काय, ही काकऱ्या पद्धत आमच्याकडे बोलतात. आता हाईट कमी ठेवण्याचं कारण म्हणजे आता हे काकऱ्या पद्धत म्हणजे काय, या बेडला 2 खाच्या दिसतात तुम्हाला, ते जुगाड करून आपण ठेवलेले आहे. यामध्ये बी टाकायचं. बी टाकल्यानंतर आपल्याला ते काय करावं लागतं, त्या खाचीमध्ये टाकल्यानंतर गाडण्यासाठी आपल्याला हे सोपं जातं. तर ते न करता डायरेक्टली आता याच्यामध्ये बी टाकायचं आणि हे गाडून टाकायचं. हाताने पण गाडू शकतो किंवा फावडी वगैरे जी आहे तर त्याने पण आपण काय करू शकतो हे गाडू शकतो. त्यानंतर याची कमी ठेवण्याचं कारण काय आहे की ज्यावेळी आपण आता हे बी रोप लावल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण छोटा रोट्या याच्यामध्ये टाकतो आणि बेडला भर टाकतो, तर त्यावेळी काय होतं का बेडची हाईट वाढत जाते. आणि ज्यावेळेस एकदमच बेड हाईटला ठेवल्यानंतर त्याला ही जी आपण सरीमधून जी माती वर टाकणार आहे ती माती जास्त लागत नाही. दुसरी गोष्ट आपण जेव्हा भर टाकत राहतो ज्यावेळेस बेडची हाईट वाढत जाते, मग त्यावेळी फायदा काय होतो का पावसाचं पाणी जास्त असेल तर त्यावेळी हे खाली थांबतं, वरती जास्त जात नाही, जेणेकरून मर रोग येत नाही आणि कुठून तरी शेताच्या एका कोपऱ्यानं ते पाणी काढून देता येतं. हे छोटे बेड म्हणजे बेडची हाईट कमी ठेवल्याचा फायदा सुद्धा आपल्याला या बेडमुळे होणार आहे. ठीक आहे. आता ही जी ड्रीप आहे, आता ड्रीपचं काम चाललंय आमचं, सगळं घेतल्याचं काम चाललंय. तिथे पाईपलाईन मध्ये टाकून दिलेली बरोबर आहे. सगळ्या ठिकाणी कॉक वगैरे टाकलेले, काही कॉक एमर्जन्सी जर काही प्रॉब्लेम झाला तर कॉक पण ठेवलेले आपण. कमी जास्त जर पाणी झालं, प्रेशर कमी झाला समजा, तर अर्ध्याला प्रेशर देऊ शकतो, इकडे अर्ध्याला प्रेशर देऊ शकतो. तर मध्ये एक कॉक पण टाकलेला आहे. आता ही 20 mm ची वापरलेली ड्रीप, जेणेकरून काय होतं याच्यामध्ये प्रेशर आलं तरी पाणी काय होतं चांगल्या पद्धतीने गळतं. कमी टायमामध्ये पण आपल्याला काय होतं लवकर भिजून जातात. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.